पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भयाड हल्ल्याचा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीनं महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाला रुद्राभिषेक करण्यात आला। ज्या वेळेस राष्ट्रावर काही आपत्ती येते त्यावेळेस त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीनं आपत्ती निवारण यासाठी विविध अनुष्ठान करण्यात येते। तसेच विश्व कल्याणार्थ दर महिन्यातील प्रदोषाला लघुरुद्र अनुष्ठान करण्यात येते। पहलगाममधील मृतांना सद्गती प्राप्त होण्यासाठी हा आघात सहन करण्यासाठी प्रभू त्र्यंबक राजाने त्यांच्या कुटुंबियांना बळ देण्यासाठी आज प्रदोषाच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता असंख्य ब्रह्मप्रदांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभामंडपात बसून रुद्राभिषेक विष्णू सहस्रनाम पठण केले। पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्या हातून संकल्प सोडण्यात आला। रुद्रपठण पूर्ण होईपर्यंत काही ब्रह्मवृंद गर्भगृहातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करत होते। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। आज श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित संघाच्या वतीने पुलवामाच्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या हिंदूंना दुर्मरण आलेलं आहे त्या हिंदूंना सद्गती प्राप्त करण्याकरता पुरोहित संघाच्या वतीने आज त्र्यंबकेश्वरला रुद्राचे आवर्तन व विष्णू सहस्रनामाचं पठण करण्यामध्ये आलेलं आहे। प्रभू त्र्यंबकराज त्या सगळ्यांना सद्गती प्राप्त करो अशी आम्ही आज पुरोहित संघाच्या वतीने व देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केलेली आहे। जय श्रीराम। प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।